नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. सर्वोच्च न्यायालय कालपासून वक्फ विधेयकांच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याच्या मनस्थितीत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे खन्ना साहेब यांनी संविधानाच्या कलमान्वये हे विधेयक मंजूर झालेले नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. लोकशाहीत जनता सर्वोपरी म्हणजेच सर्व काही असते. जनतेने नेमलेले सरकार जनतेलाही बाधिल असते आणि संसद हीच या देशाची सर्वोच्च अधिकार शक्ती असलेली संवैधानिक सत्ता आहे. संसदेत हे विधेयक मंजूर केल्यावर त्यावर राष्ट्रपतींची सही झाल्याबरोबर कायद्याचे रूप धारण करते. संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या वक्फ विधेयकाविरोधात अनेक मुस्लिम संघटनांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल मेहता कालपासून बचावाच्या भूमिकेत दिसले. मग विरोधी पक्षांच्या वकिलांची आणि त्यांच्या भूमिकेची गोष्ट तर सोडाच, खुद्द सरन्यायाधीशच आक्रमक दिसले. आता आज जवळजवळ 100 याचिका आता सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादासाठी दाखल झालेल्या आहेत. वक्फ कायद्यात बिगर मुस्लिमांचा समावेश, जुन्या झालेल्या मालमत्तेची नोंदणी तसेच दीर्घ काळापासून धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्ता यावरही चर्चा झाली. अनेक अतिशय जुन्या मालमत्तेसाठी अधिकृत कागदपत्रे नसतात, कारण 150-200 ते 300 वर्षांपूर्वी नोंदणी वगैरे होत नव्हती. अशा प्रकारे आता सर्वोच्च न्यायालयाने एका कलमाच्या आधारे त्यात असलेल्या अधिकाराचा वापर करून या विधेयकाने संमत केलेल्या अनेक बाबींवर सध्या तरी तात्पुरता स्थगन आदेश दिलेला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की संसदेने पारित केलेल्या विधेयकावरील अनेक तरतुदी लागू करता येणे अजिबात शक्य नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी किंवा वेळ मागितलेला आहे. तो त्या बेंचने मान्य केला. त्यानंतर 5 दिवस याचिकाकर्त्यांना उत्तर देण्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे उत्तर येईपर्यंत एप्रिल महिना निघून जाईल. न्यायालयाने पुढील सुनावणी 5 मे रोजी ठेवलेली आहे. त्यातच पुढील 7 दिवसात सरन्यायाधीशांचा कार्यकाळ संपणार आहे. म्हणजे 5 मे ते 12 मे या कालावधीत सरन्यायाधीशांचे बेंच जे आदेश देईल ते अंतिम निकालापर्यंत कायमच राहतील. या विधेयकातील तरतुदी लागू करण्यास किती काळ लागेल हे कोणालाच ठाऊक नाही. संसदेने पारित केलेल्या एका विधेयकाची आज तरी संविधानाचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने बरीच काटछाट केलेली दिसते. आता जर आपले जुने न्यायाधीश चंद्रचूड असते तर त्यांनी कोणता निर्णय दिला असता किंवा निर्णय दिला नसता हे त्यांना ठाऊक असेल. पण सध्याचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती खन्ना यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनाही हे विधेयक कायदा मंजुरी म्हणून रूपांतरित होण्यासाठी विशिष्ट अवधी देण्याचे आदेश दिलेले आहेत. आता 12 मे पर्यंत या विधेयकातील कोणत्या कलमांचे 12 वाजतात त्याची प्रतीक्षा संपूर्ण भारत देशाला आहे. जय हिंद. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.